नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या UR स्किल चॅनलवर। मी संदीप कनोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे RTE ॲडमिशन 2026-27 याकरता प्रवेश सुरू झाले आहे। तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्यानंतर यामध्ये जे काही चेंजेस झाले आहेत, त्यानंतर जे काही तुमचा डॉक्युमेंट्स अपलोड करायचा एक ऑप्शन आलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणते आणि कशी डॉक्युमेंट अपलोड करायची याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओ पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच CSC माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर RTE ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचा RTE सर्च केल्यानंतर तुम्हाला ही फर्स्ट वेबसाईट मिळेल, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तिथे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन ही लिंक इथे पाहायला मिळेल। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। याची लिंक मी डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता। तर आपण आता न्यू रजिस्ट्रेशन करणार आहे, त्यासाठी इथे जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही डायरेक्टली इथे यूजर ID पासवर्ड टाकू शकता। तुम्ही इथे न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करणार आहे। न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तिथे तुम्हाला तुमचा जो पण जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला लास्ट नेम टाकून घ्यायचा आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं तुम्हाला इथे ॲडमिशन करायचं आहे त्याचं इथे नाव टाकायचं आहे। त्यानंतर त्याचं फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम म्हणजेच वडिलाचं नाव इथे टाकायचं आहे, जसं त्याच्या आधार कार्डवर असेल तेच सेम। त्यानंतर डिसेबिलिटी जर असेल, स्टुडंट हा जर अपंग असेल तर येस करायचा आहे, जर नसेल तर नो करायचा आहे। माझ्या केसमध्ये नो असल्याकारणाने मी इथे नो केलेलं आहे। जर तुमच्या याच्यामध्ये असेल तर तुम्ही येस करू शकता। त्यानंतर स्टुडंटची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। लक्षात द्या, जी डेट ऑफ बर्थ त्याच्या आधार कार्डवर आणि बर्थ सर्टिफिकेट असेल तीच डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, डेट ऑफ बर्थ चुकवायची नाही आहे। त्यानंतर मी इथे डेट ऑफ बर्थ ही टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे मला डेट ऑफ बर्थ ही टाकून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे हा जो कॅप्चा आहे, हा कॅप्चा जसा का तसा फिलअप करायचा आहे। तर मी इथे हा कॅप्चा फिलअप करून घेत आहे। अशा प्रकारे हा कॅप्चा पूर्णतः फिलअप करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पण मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करायचा आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे, कारण हा मोबाईल नंबर चालू असायला हवा। यावर तुम्हाला जो पासवर्ड आणि यूजर ID आहे ते मिळणार आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे। रजिस्टर्ड यावर क्लिक केल्यानंतर एकदा व्यवस्थित त्या बघून घ्या, तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक करायची नाही, त्यानंतर डेट ऑफ बर्थ मिस्टेक करायची नाही, व्यवस्थितरित्या फॉर्म भरायचा आहे, सावकाश फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर रजिस्टर्ड यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल। हा जो यूजर ID आहे हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। मी इथे यूजर ID हा कॉपी करून घेत आहे। हाच यूजर ID तुमच्या मोबाईलवर सुद्धा आलेला असेल आणि एक पासवर्ड तुम्हाला मोबाईलवर आलेला असेल, तर मी ते हा यूजर ID पेस्ट करून घेत आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक पासवर्ड आलेला असेल, तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा। तुमच्या जो पण तुम्ही आता मोबाईल दिला होता त्यावर तुम्हाला इथे पासवर्ड आला असेल, तर जर पासवर्ड आला नसेल तर त्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे। तर जर पासवर्ड आला असेल तर बघून घ्यायचा आहे, जर नाही आला असेल तर तुम्हाला इथे रिकवर पासवर्ड यावर ऑप्शन आलेला आहे, हा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे। तर रिकवर पासवर्ड यावर क्लिक करायचं आहे। तर मी इथे रिकवर पासवर्ड यावर क्लिक केलेला आहे। त्यानंतर जो तुम्ही यूजर ID तुम्हाला इथे मिळाला होता तो इथे टाकून घ्यायचा। तर मी आधीच कॉपी केलेला असल्यामुळे इथे पेस्ट करून घेत आहे। त्यानंतर मुलांची जे पण स्टुडंटची डेट ऑफ बर्थ असेल ती जी आपण रजिस्ट्रेशन करताना टाकली होती ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची। तर मी इथे रजिस्ट्रेशन करताना जी डेट ऑफ बर्थ टाकली होती ती टाकून घेत आहे। त्यानंतर हा कॅप्चा जसा तसा तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे। तर मी इथे हा जो कॅप्चा आहे हा जसा का तसा तुम्हाला फिलअप करायचा आहे। त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं, त्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्हाला आता कन्फर्मली तुमच्या याच्यावर मोबाईलवर जो यूजर ID आणि पासवर्ड आहे तो आलेला असेल, तर मला इथे आलेला आहे। त्यानंतर मी इथे पुन्हा हा जो माझा कॅप्चा आहे यूजर ID आहे इथे टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे मला हा यूजर ID हा टाकून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला तुमचा यूजर ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जो तुमच्या मोबाईलवर आलेला असेल। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा हा कॅप्चा जसा का तसा तुम्हाला इथे फिल करायचा आहे।
त्यानंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा पासवर्ड आता चेंज करायचा आहे। तर जो तुम्हाला मोबाईलवर आलेला होता तो पासवर्ड आता इथे टाकायचा आहे। तर मी इथे जो मला मोबाईलवर पासवर्ड आलेला आहे तो इथे टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला जो पण पासवर्ड आलेला असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे। इथे टाकल्यानंतर तुम्हाला जो पण तुम्हाला हवा असेल, जो पण तुमच्या सोपा तुम्हाला जो पासवर्ड आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे। तर मी ते जो पण तुम्हाला योग्य वाटत असेल तो पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे। त्यामध्ये अल्फा केटल त्यानंतर @ वगैरे आलेला पाहिजे। तर तुम्हाला इथे मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक पासवर्ड तुम्हाला इथे बनवून घ्यायचा आहे। हा डमी पासवर्ड आहे, लक्षात द्या मी जो तुम्हाला सांगितला। त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। तुमचा पासवर्ड हा रेडी झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पासवर्ड आता चेंज झालेला आहे। पासवर्ड चेंज केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा तुमचा जो पण ॲप्लिकेशन नंबर असेल तो ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि जो तुम्ही आता तयार केलेला पासवर्ड आहे तो इथे टाकायचा आहे। तर मी इथे तयार केलेला पासवर्ड आता इथे टाकून घेत आहे। त्यानंतर हा कॅप्चा जसा का तसा तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे। कॅप्चा फिलअप केल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। सॉरी, तुम्हाला हा कॅप्चा चुकलेला आहे। कॅप्चा कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल। तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लॉग इन यावर क्लिक करायचं आहे। लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तुम्हाला जर हे सेव्ह करायचं असेल तर सेव्हसुद्धा करू शकता। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला मदर्स नेम, तिथे मदर्स नेम जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे मदर्स नेम टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर फादर्स नेम इथे टाकायचं आहे। तर इथे तुम्हाला फादरचं फर्स्ट नेम जे काही असेल ते टाकायचं आहे। त्यानंतर इथे मिडल नेम, तर मिडल नेम म्हणजे आजोबाचं, जे मुलगाचं आपल्याला ॲडमिशन करायचं आहे त्याच्या आजोबाचं नाव इथे येणार आहे आणि इथे त्याच्या वडिलाचं नाव येणार आहे। जे काही त्यांच्या आधार कार्डवर असेल, जसं त्याच्या वडिलाच्या आधार कार्डवर असेल ते टाकायचं आहे आणि जे आईचं आधार कार्डवर असेल ते टाकायचं आहे। त्यानंतर जेंडर जे काही असेल मेल फिमेल हे टाकायचं आहे। तर तुम्हाला नॉर्मल केसमध्ये जनरल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा, लक्षात द्या। जर कोणी विधवा असेल तर तुम्हाला इथे विधवा हा ऑप्शन, विंडोज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। जर डिवॉर्सेस असेल तर ज्यांचा डिवॉर्स झालेला असेल तर तुम्हाला हा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला जे पण तुमचं सिंगल पॅरेंट्स असेल, ज्याचे म्हणजे वडील डेथ झाली असेल किंवा कोणी आणखी डेथ झाला असेल तर इथे तुम्हाला जनरल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचं जे पण ॲड्रेस असेल, जो पण वार्ड नंबर असेल तर वार्ड नंबर टाकायचा आहे। जो पण तुमचा ॲड्रेस असेल, जो ॲड्रेस प्रूफवर असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। लक्षात द्या, जो पण तुम्ही ॲड्रेस प्रूफ सिलेक्ट करणार आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे। त्यामुळे जसा तुमच्या आधार कार्डवर किंवा जे पण तुम्ही ॲड्रेस प्रूफ देत असेल, घर टॅक्स पावती झालं किंवा आणखी काही, तर ते तुम्हाला इथे त्याचप्रमाणे इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा। मी इथे ॲड्रेस टाकून घेत आहे। त्यानंतर तुमचा जो पण डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट इथे ॲटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर तुमचा जो पण तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचं जे पण व्हिलेज असेल ते व्हिलेज इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर लॉंगिट्यूड लॅटिट्यूड, हा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड डायरेक्टली येत नाही। त्यानंतर सेव्ह यावर क्लिक करायचं आहे। सेव्ह यावर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, जर तुम्ही याच्या आधी जर RTEमध्ये फॉर्म भरला असेल तुम्हाला येस करायचं आहे। तर जर यावर्षीच जर फॉर्म भरला असेल तर त्यासाठी नाही करायचं आहे। जर तुम्ही याआधी फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म आधी डिलीट करायचा आहे। जर तुम्हाला काही चुकी झाली असेल तर त्यानंतरच नेक्स्ट फॉर्म भरायचा आहे। एका वर्षी तुम्ही 2 फॉर्म भरायचा नाही, जर तुमचे दोन्ही फॉर्म हे रिजेक्ट करण्यात येईल। त्यानंतर मला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तिथे तुमचं जे पण व्हिलेज असेल ते व्हिलेज, तर इथे तुम्हाला भरपूर साऱ्यांना एरर येत असेल, माहीत आहे मला, खूप प्रॉब्लेम येत आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला जो पण एक लॉंगिट्यूड लॅटिट्यूड तुम्हाला इथे काढून घ्यायचा आहे। तर मी इथे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड हा काढून घेत आहे। तर लॉंगिट्यूड लॅटिट्यूड हा कसा काढायचा, तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा एक नवीन टॅब ओपन करायचा आहे। तर मी इथे नवीन टॅब हा ओपन करून घेत आहे। त्यानंतर इथे तुम्हाला मॅप सिलेक्ट करायचा आहे, मॅप सर्च करायचा आहे। ते मॅप सर्च केल्यानंतर हा फर्स्ट ऑप्शन मिळेल, यावर गुगल मॅपवर क्लिक करायचं आहे। गुगल मॅपवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल। तुमचं जे पण व्हिलेज असेल ते व्हिलेज इथे तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर लॉंगिट्यूड तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथे तुम्हाला जिथे पण तुमचं घर असेल तिथे जायचं आहे आणि तुम्हाला इथे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड हा पाहायला मिळेल। तर इथे तुम्ही बघू शकता, मला इथे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड, आता माझं इथे लोकेशन मी ऑलरेडी गुगल मॅपवर दाखवले असल्याकारणाने इथे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड मिळत आहे। जर तुम्ही डायरेक्टली त्या कर्सरवर क्लिक जरी केलं तर तुम्हाला अशा प्रकारे इथे जिथे पण क्लिक कराल तिथे तुम्हाला लॉंगिट्यूड लॅटिट्यूड पाहायला मिळेल। तर हा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड तुम्हाला हा कॉपी करून घ्यायचा आहे। तर मी इथे कॉपी करून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला जिथे पण असेल तिथे
बघू शकता तुम्ही इथे क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही हा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड आहे हा तुम्ही इथे कॉपी करून घ्यायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड हा येऊन जाईल. तर हा लॉंगिट्यूड इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि लॅटिट्यूड हा जो 78 पासून सुरू झालेला आहे तो लॅटिट्यूड तुम्हाला दुसऱ्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. तिथे हा कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला इथे न टाकता इथे अशा प्रकारे हा कॉपी करून इथे तुमचा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड पेस्ट करायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड आला आहे. त्यानंतर यावर क्लिक करून इथे तुम्हाला जर तुमचा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड थोडाफार बदल झाला असेल तर इथे तुम्ही चेंजेस करू शकता. जिथे पण तुमचं विलेज असेल इथे तुम्हाला क्लिअरली दिसत आहे तुमचं घर कुठे आहे. जिथे पण स्टुडंटचं घर असेल तिथे तुम्हाला हा कर्सर घेऊन जायचा आहे. तिथे तुम्ही थोडंफार हलवू शकता. जिथे पण न्यायचं असेल तर मला इथे हलवायचं आहे. तुमचा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड हा चेंज होऊन जाईल. त्यानंतर सेव्ह अँड अपडेट यावर क्लिक करायचं. त्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला लॉंगिट्यूड लॅटिट्यूड आलेला आहे. त्यानंतर सेव्ह यावर क्लिक करायचं आहे. सेव्ह यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जिथे पण ज्या पण फर्स्ट स्टँडर्ड किंवा KG1मध्ये जर टाकायचं असेल तर मला इथे फर्स्ट स्टँडर्डमध्ये टाकायचं आहे. त्यामुळे इथे फर्स्ट स्टँडर्ड ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. जर तुम्हाला आणखी कुठे चेंजेस करायचे असेल तुम्ही चेंजेस करू शकता. त्यानंतर तुमचं जे पण आता मला फर्स्ट स्टँडर्डमध्येच टाकायचं आहे तर तुम्हाला नर्सरीमध्ये जर टाकायचं असेल किंवा KG1 तुमच्या जो पण वयानुसार तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळेल. इथे मी फर्स्ट स्टँडर्डमध्ये टाकणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जो पण तुमचा रिलिजन असेल जे पण धर्म असेल तो धर्म इथे सिलेक्ट करायचा. तर माझा हिंदू असल्याकारणाने मी इथे हिंदू सिलेक्ट करत आहे. तुम्हाला जो पण असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर मला मी इथे फर्स्ट स्टँडर्ड तर इथे तुम्ही बघू शकता इथे फर्स्ट स्टँडर्ड हिंदू. त्यानंतर तुमचं जे पण कास्ट असेल कास्ट सिलेक्ट केल्यानंतर लक्षात द्या कास्ट सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही OBCमधून फॉर्म भराल तर तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. तर इथे तुम्हाला तुमची कास्ट जी आहे ती निवडून घ्यायची आहे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर लक्षात द्या. त्यानंतर जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर येस करायचं आहे. मुलाचं इथे आधार कार्ड असेल तर येस करायचं आहे. नसेल तर राहू द्या नो करायचं आहे. तर माझ्याकडे असल्याकारणाने मी इथे येस केलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा त्या मुलाचा आधार नंबर टाकून घ्यायचा. मी इथे आधार नंबर हा टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे मला ज्या मुलाचं आपल्याला ॲडमिशन करायचं आहे त्यांचा आधार कार्ड नंबर हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा बाकीचे ऑप्शन हे मॅन्डेटरी नाही आहे. ईमेल ID सुद्धा असेल तर तुम्ही टाकू शकता. मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ हा येस करायचा आहे. लक्षात द्या. त्यानंतर हँडिकॅप सर्टिफिकेट तर हे जे दिव्यांग व्यक्ती असेल त्यांच्यासाठी आहे तर हे नो ठेवायचं आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेटसुद्धा येस करायचं आहे. आणि कास्ट सर्टिफिकेटसुद्धा जर तुम्ही कास्ट कॅटेगरीतून भरत असाल तर इथेसुद्धा येस करायचे आहे. लक्षात द्या कास्ट सर्टिफिकेट येस करायचं आहे जर तुम्ही कास्टमधून भरत असाल. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेटसुद्धा येस करायला विसरायचं नाही. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ येस करायचं आहे. बाकीचे सर्व ऑप्शन हे नो ठेवायचे आहे. त्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे जिथे पण डॉक्युमेंट्स असेल ते डॉक्युमेंट्स स्कॅन करून घ्यायचे आहे. आता मी ऑलरेडी स्कॅन केलेलं आहे त्यामुळे इथे मी स्कॅनिंग इथे तुम्हाला आधार कार्ड अशा प्रकारे मुलांचं त्यानंतर पॅरेंटचं जर मुलाचं नसेल तरी चालेल पण पॅरेंटचे आई आणि वडिलाचे आधार कार्ड इथे अपलोड करायचे आहे. तर जर तुमच्याकडे मुलाचं सुद्धा असेल तर मुलाचं सुद्धा यामध्ये तुम्ही अपलोड करू शकता. तर मी ते अपलोड करून घेणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तिन्ही आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर कास्ट तर कास्टसुद्धा तुमच्याकडे जर वडिलाची आणि मुलाची असेल तर दोन्ही कास्ट इथे अपलोड करायचे आहे. जर तुमच्याकडे मुलाची नसेल तर तुम्ही फक्त वडिलाचीसुद्धा कास्ट ही अपलोड करू शकता. तर मी इथे दोन्ही पण कास्ट हा अपलोड केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला स्पष्ट स्वरूपात हा कास्ट अपलोड करून घ्यायचा आहे PDF मध्ये. त्यानंतर तुम्ही ॲड्रेस प्रूफमध्ये तर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही काय देऊ शकता तुमच्याकडे राशन कार्डसुद्धा देऊ शकता. त्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिक बिलसुद्धा देऊ शकता. जर घर टॅक्स पावती असेल तर ते सुद्धा देऊ शकता. आणि जर तुम्ही बाहेर राहत असाल भाडेतत्वावर तर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट हे लावावं लागेल. तर माझ्याकडे राशन कार्ड असल्यामुळे मी ते राशन कार्ड अपलोड करणार आहे. जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल किंवा तुम्ही भाडेतत्वावर राहत असाल तर रेंट ॲग्रीमेंट हे मॅन्डेटरी आहे. तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट हे बनवून तिथे अपलोड करावं लागेल. तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे बघू शकता तुमचे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहे. त्यानंतर स्कूल सिलेक्शन यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता आता यामध्ये फक्त 1 किलोमीटरच्या आतच असलेले जे शाळा आहेत त्या दाखवत आहे. 3 किलोमीटरचा जो ऑप्शन आहे तो यामधून रद्द करण्यात आलेला आहे.
त्यानंतर इथे तुम्हाला ज्या पण शाळेमध्ये ॲडमिशन करायचं असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। तर इथे तुम्ही व्हॅकन्सीसुद्धा बघू शकता। इथे तुम्हाला 5 व्हॅकन्सीज इथे पाहायला मिळेल। तर इथे या शाळेमध्ये 5 व्हॅकन्सीज आहे आणि जी खालची जी शाळा आहे त्याथे तुम्हाला 13 जागा हा पाहायला मिळेल। तर तुम्हाला जिथे पण ॲडमिशन करायचं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। जर दोन्ही तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल किंवा तुमच्या याच्यामध्ये तुमच्या एरियानुसार जर जास्तीचे स्कूल दाखवत असेल तर तुम्ही 2-3 सुद्धा स्कूल सिलेक्ट करू शकता। तर माझ्याकडे मी दोन्ही पण सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे। लक्षात द्या, सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सेव्ह अँड सक्सेसफुली पाहायला मिळेल। त्यानंतर फॉर्म सबमिशन यावर क्लिक करायचं आहे। एकदा संपूर्ण स्पेलिंग मिस्टेक वगैरे बघून घ्यायचं आहे। तुमचं लॉंगिट्यूड लॅटिट्यूड तुमचं लोकेशन व्यवस्थितरित्या आहे किंवा नाही एकदा बघून घ्यायचं आहे। त्यानंतर आय ॲग्री करायचं आहे। सर्व स्पेलिंग वगैरे व्यवस्थित असेल तर आय ॲग्री करायचं आहे आणि कन्फर्म अँड सबमिट यावर क्लिक करायचं आहे। कन्फर्म अँड सबमिट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तर ओके करून घ्यायचं आहे। तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे। ओके केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे तुम्हाला ॲडमिट कार्ड पाहायला मिळेल। ते ॲडमिट कार्ड तुम्हाला कधी जेव्हा तुमचं ॲडमिट कार्ड तुमचा नंबर लागेल तर तुम्हाला इथे तुमचं ॲडमिट कार्ड शो होईल। त्यानंतर फॉर्म सबमिट पुन्हा यावर क्लिक करून तुमची PDF ही डाउनलोड करून घ्यायची आहे। तुम्ही पुन्हा फॉर्म सबमिशन यावर क्लिक करून इथे PDF तुम्हाला ही पाहायला मिळेल। तर ही PDF तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ही PDF तुमच्या कस्टमरला देऊन द्यायची आहे। जर तुमच्याकडे प्रिंटर नसेल तर तुम्ही सेव्ह करून ठेवायचे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे। फॉर्म फिलअप करताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, काही शंका असतील, नक्की कमेंट्स करा। कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि असेच CSC माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।